जुळवा नगरी सर्वात मोठी नगर परिषद असलेली 99,656 मतदान असलेली 38 नगरसेवक असलेली त्यापैकी 38 नगरसेवक आपण उभे केलेले असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या रुपालीताई मातने या उमेदवार आहेत। आपल्याला माहिती आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे, कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि कोणाजवळ सांगण्यासाठी काही अजेंडा नाही। आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे। केंद्रात नरेंद्रजी मोदी यांचे 2014 पासून जे आपण विकासात्मक कामं आणि धोरणं राष्ट्रीय असो आंतरराष्ट्रीय असो राज्यीय असो की आपल्या स्थानिक लेवलवरचे असो, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखे डोळस नेतृत्व आपल्या सोबत आहे, आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे अतिशय दिवाणदार पद्धतीने। त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय सुरेख पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जिल्ह्याला लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण तालुके अमरावतीचे आले पाहिजे आणि अतिवृष्टीचे पैसे हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे। विदिन 15-20 मिनिट्स 15 ते 20 मिनिटात दुसरी कॉपी निघते GR ची आणि त्या कॉपी मध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले। एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट ऍक्शन वाला पालकमंत्री, गार्जियन मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर मी माझे 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही पाहिलं। आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे अशी आमची रुपालीताई आबे दादाची मिसेस रुपालीताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताळी मारून त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे। मातने भाऊ, बीजेपीने बिहार मध्ये सगळ्यात यंगेस्ट मुलीला तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारा भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात यंग इंडिया म्हणून, आणि महिलांच्या पाठीशी गणपतीमध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जेवढे दंगे झाले, त्यानंतर फिन्नी बिल मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते संघर्ष करत आहे आणि 23 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केला, भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एकनिष्ठ राहील, जो पक्षाबरोबर ताकदीने उभा राहील, जो पक्षासाठी जीवाच्या रान करान, जे पक्षासाठी जेवढेही केसेस लावता आले तेवढे केसेस अंगावर गेल्या 23 वर्षामध्ये अभयदादांनी लावून घेतल्या। आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने अभयदादाच्या मिसेसला तिकीट देऊन हे दाखवून दिलं। आम्ही पक्षाचे 2 तारखेला एवढी मोठी निवडणूक आहे आणि आवाज जर असा असेल तर कसं होईल? जरा दोन्ही हात वर करून जरा मजबूतीने आपल्या मातनेताईला प्रचंड मजबूती मिळाली पाहिजे। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम, हर हर। या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले लोकप्रिय आमदार प्रवीण तायडेजी, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय नवनीत राणाजी, माननीय आमदार केवलराम काळेजी, प्रवीण पोटे काळजी करू नका, मला माननीय मुख्यमंत्रीजी रवींद्र चव्हाणजी सांगितलं आहे की प्रवीण पोटेजीला पुढं अमरावती जिल्ह्यात जेवढे नगरसेवक निवडून येणार आहे त्या नगरसेवकाची मतं घ्यायची आहेत। माननीय रवींद्र चव्हाणजींनी मला सांगितलं की पोटेजीला सांगा जरा निवडणूक प्रमुख म्हणून, बाकीचे एकट्या सांगतो नाही ठीक आहे, तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जाऊ नका। या ठिकाणी उपस्थित आपले अध्यक्ष प्रभुदास भिलावेकरजी, जयंतजी डेहनकर, नितीनजी गुर्दे, रमेशजी बुंदिले, गोपालजी चंदन, गजानरावजी कोल्हे, दिनेशजी सूर्यवंशी, सुधीरजी रस्ते, नैनाताई जोशी, कमलकांतजी लढवले, प्रतापजी अभ्यंकर, प्रमोदजी कोरडे, मुरलीधरजी माकोडे, गोपालजी
तिरमारे या ठिकाणी उपस्थित आपले अचलपूर चांदूर बाजारचे आपले दोन्ही उमेदवार आमच्या रुपालीताई मातने, कांताताई अहिर, दर्यापूरचे आपल्या नंदताई भारताकडे जोरात लगात करून कामात पार्टी तुमची चिंता करेल, काळजी करू नका. खरं तर आज पन्नालालजी अग्रवाल यांचं दुःखद निधन झालं, त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही निवडणूक आमच्या रुपालीताई माथने, कांताताई अहिर, नलिनताई भारसाकडे, अविनाश गायगोले यांच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक नवनीतताई राणा, अनिल बोंडेजी, प्रवीण ताडेंच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून अचलपूरमध्ये, चांदूर बाजारमध्ये, दर्यापूरमध्ये, अंजनगाव सुरजीमध्ये मोदीजीच्या सरकारच्या 55 योजना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून चालतात, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, एससी, एसटी, ओबीसी समाज, 18 पगड जाती, 12 बोलतेतर समाज, या सर्व समाजाकरता, सर्व वर्गाकरता ज्या योजना 55 मोदीच्या सरकारकडे येतात, त्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पोहोचवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकावर येणार आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, ज्या सरकारच्या माध्यमातून 48 विभागाच्या 48 योजना या अचलपूरमध्ये यावा याकरता ही निवडणूक आहे. चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून 750 कोटी रुपयाचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहेत. या अधिकारातनं 22 योजना अचलपूर, अंजनगाव, सुरजीला येण्यासाठी निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही 124 योजनाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, जर रुपालीताई मातने आल्यात, कांताताई अहिर आल्यात, नलिनताई भारसाकडे आल्यात, तर या सर्व योजना तुम्हाला सरकारकडनं समाजाच्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचणार आहेत. आणि जर या ठिकाणी एक चुकीची बटन दबली तर माझं नुकसान नाही होणार. जोपर्यंत देवेंद्र फडणवीसजी मला मंत्री, पालकमंत्री ठेवतील, 2029 पर्यंत प्रवीण आमदार आहे, आम्ही सर्व पदावर आहोत, केवळराम काळे आहोत, यांचं नुकसान नाही होणार. पण अचलपूरमध्ये 124 योजनाचं नुकसान होईल. एक जर चुकीचा नगराध्यक्ष आला तर आम्ही तर योजना पाठवल्या. 2 तारखेची निवडणूक ही या भागाच्या संपूर्ण विकासाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने जेव्हा आपलं देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं त्यावेळी आपण जाहीरनामा दिला होता, संकल्पनामा दिला होता. आपण असं म्हटलं होतं, प्रवीण भाऊ, आमच्या प्रवीण ताडे, केवळराम काळेला निवडून द्या, आमच्या यावलकरला निवडून द्या. आमचे आमदार निवडून आल्यावर आपलं सरकार जर आलं तर आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजना सुरू करू. आणि मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजना चालू राहील. हा निर्णय आपल्या सरकारने केला. एक कमळाचं बटन 32,000 कोटी रुपये, एक कमळाचं बटन 32,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. महायुतीचं सरकार त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजना चालवणार आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये 25 वर्षापासून लाडकी बहीण योजना आहे, कारण भाजपाचं सरकार आहे. आपल्या सरकारने विचार केला, जर आपलं सरकार आलं तेव्हा आपण संकल्प केला होता निवडणुकीमध्ये, आपलं सरकार आलं
तर शेतकऱ्यांच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं पूर्ण बिल माफ करू. मला अभिमान आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं, माननीय देवेंद्रजींनी शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ करून पूर्ण विजेचं बिल माफ केलं. आणि आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याकडनं 1 रुपया विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही. आपलं सरकार 1 रुपया विजेचं बिल घेणार नाही. रात्री 2 वाजता जरी माझी बहीण एकटी गेले तरी कुणाची हिंमत वाकडीत नजर करण्याची होणार नाही. या शहराला सुरक्षित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि याकरता लागणारा संपूर्ण पैसा मात्र आम्ही अचलपूरला देऊ, वंजनगाव सुरजीला देऊ, परतवाडाला देऊ. या शहराची गल्ली न गल्ली, चौकाला चौक, घराना घर पोलिसांच्या रक्षणाखाली राहील. याकरता आम्ही जनतेची सुरक्षा करण्याचा निर्णय करतो आहे. आणि एवढंच नाही तर तुमच्या जेवढा मालमत्ता आहे, तुमच्या घरावर मी विमान उडवणार आहे. तुमच्या घरावर विमान उडवणार आहे. ते मोठं विमान नाही, इंडिगोचं. एक आमचं महसूल खात्याचं विमान येणार आहे. ते विमान तुमच्या प्रत्येक घराला मोजमाप करणार आहे. तुमची प्रॉपर्टी मोजमाप करणार आहे. तुमच्या प्रॉपर्टीचं प्रत्येकाचा लेखाजोखा आम्ही तयार करणार आहोत. इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा असा काळ आला आहे की जो लेखाजोखा करणार आहोत. महसूल खातं म्हणून माझी जबाबदारी आहे. पण एका घराला मातलेताई 4,000 रुपये खर्च येणार आहे. एका घराला 4,000 रुपये अचलपूरला खर्च येणार. प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता, आखीव पत्रिका देण्याकरता, 7/12 देण्याकरता 4,000 खर्च येणार. पण मी ठरवलं आहे, अमरावतीचा पालकमंत्री म्हणून प्रवीण ताडेंनी मला मागणी केली आहे, नवनीत राणाजी तुम्ही मागणी केली आहे. मी अचलपूरकडनं आपलं सरकार 1ही रुपया घेणार नाही. मोफत 4,000 रुपये तुमचे सरकार भरेल. 1ही रुपया तुमच्याकडनं घेणार नाही. तुमचं प्रॉपर्टी कार्ड सरकार तयार करून देईल आणि खऱ्या अर्थाने पिढ्यानं पिढ्या आपली असलेली मालमत्ता सुरक्षित करण्याचं काम आपलं सरकार करेल. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे. पहिला चाक माननीय पंतप्रधान मोदीजीचा आहे, जे 55 योजनाचा आहे. दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीसजीचं आहे, जे चाक 48 योजनाचा आहे. तिसरं चाक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेचं आहे, ते चाक 22 योजनाचं 745 कोटीचं चाक आहे. आणि चौथं चाक अचलपूरमध्ये या ठिकाणी चांदूर बाजारमध्ये प्रवीण तायडेचं आहे.